नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत पर्वतरांगा व शिखरे. त्यामध्ये आपण घेणार आहोत सह्याद्री, सातपुडा, अजिंठा, बालाघाट, कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड यावरील 50 जीकेचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर आपलं उत्तर आहे सी, कळसूबाई. प्रश्न दुसरा, कळसूबाई या सर्वोच्च शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे बी, 1646 मीटर. तिसरा प्रश्न, कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे सी, अहमदनगर. चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर आहे सी, साल्हेर. पाचवा प्रश्न घेऊयात, साल्हेर शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे 1567 मीटर. सहावा प्रश्न घेऊया, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, नाशिक. सातवा प्रश्न, पश्चिम घाटाला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जातं? उत्तर आहे बी, सह्याद्री. आठवा प्रश्न घेऊयात, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी साधारणपणे किती किमी आहे? उत्तर आहे ए, 440. नववा प्रश्न घेऊया, हरिश्चंद्रगड हे प्रसिद्ध शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, अहिल्यादेवी नगर. 10वा प्रश्न घेऊया, हरिश्चंद्रगड शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे सी, 1434. 11वा प्रश्न घेऊया, महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? उत्तर आहे बी, सातपुडा. 12वा प्रश्न घेऊया, सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे बी, अस्तंभा. 13वा प्रश्न पाहूया, अस्तंभा हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, नंदुरबार. 14वा प्रश्न पाहूया, अस्तंभा शिखराची एकूण उंची किती मीटर आहे? उत्तर आहे सी, 1388 मीटर. 15वा प्रश्न घेऊया, तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी होतात? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. 16वा प्रश्न पाहूयात, गोदावरी आणि भीमा नद्याची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहेत? याचं उत्तर आहे बी, हरिश्चंद्र आणि बालाघाट. 17वा प्रश्न, भीमा आणि कृष्णा नद्याची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहेत? उत्तर आहे ए, शंभू महादेव. 18वा प्रश्न, सातमाळा डोंगर रांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? उत्तर आहे बी, नाशिक. 19वा प्रश्न पाहूया, अजिंठा डोंगर रांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरली आहे? उत्तर आहे सी, छत्रपती संभाजीनगर. 20वा प्रश्न घेऊया, बालाघाट डोंगर रांग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पुढे जाते? उत्तर आहे बीड आणि लातूर. 21वा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्रातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर आहे बी, सातपुडा. 22वा प्रश्न घेऊया, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, अमरावती. 23वा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेला अमरावती जिल्ह्यात काय म्हणतात? उत्तर आहे बी, मेळघाट, गाविलगड टेकड्या. 24वा प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या भागाला काय म्हणतात? उत्तर आहे बी, तोरणमाळ पठार. 25वा प्रश्न घेऊया, तोरणमाळ पठारांची उंची साधारणपणे किती मीटर आहे? उत्तर आहे ए, 1150 मीटर. 26वा प्रश्न घेऊया, महाबळेश्वर हे सह्याद्रीतील प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, सातारा. 27वा प्रश्न घेऊयात, महाबळेश्वर शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे बी, 1438 मीटर. 28वा प्रश्न, सप्तशृंगी हे 7 शिखरांचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बी, नाशिक. 29वा प्रश्न, सप्तशृंगी शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे बी, 1352 मीटर. 30वा प्रश्न पाहूया, तोरणा हे ऐतिहासिक शिखर व किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सी, पुणे जिल्हा. 31वा प्रश्न, तोरणा शिखराची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे ए, 1404 मीटर. 32वा प्रश्न, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे किती मीटर आहे? उत्तर आहे बी, 900 ते 1200 मीटर.
33वा प्रश्न घेऊया. सह्याद्री पर्वत हा मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? उत्तर आहे बी अविष्टकडा म्हणजेच ठोकळा पर्वत. 34वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार योग्य उतरता क्रम कोणता? तो याचं उत्तर आहे ए कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. 35वा प्रश्न पाहूयात. शिंगणापूर हे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत येते? याचं उत्तर आहे शी शंभू महादेव. 36वा प्रश्न पाहूया. अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगर रांगेत कोरलेली आहेत? उत्तर आहे ए सातमाळा अजिंठा. 37वा प्रश्न पाहूया. सह्याद्री पर्वतातून पूर्व दिशेकडे फुटणाऱ्या डोंगर रांगांना काय म्हणतात? उत्तर आहे ए उपरांगा. 38वा प्रश्न. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? उत्तर आहे बी सातपुडा. 39वा प्रश्न घेऊयात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शिखरांची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे ए 1304 मीटर. 40वा प्रश्न. हनुमान हे शिखर सातपुडा पर्वतरांगेत कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण आता 41वा प्रश्न घेऊयात. गाविलगड टेकड्या प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक प्रांतात येतात? तर याचं उत्तर आहे सी विदर्भ म्हणजे अमरावती. 42वा प्रश्न. मुल्हेर हे नाशिक जिल्ह्यातील शिखर किती मीटर उंच आहे? उत्तर आहे सी 1351 मीटर. 43वा प्रश्न घेऊया. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कोणत्या जिल्ह्यात पसरते? उत्तर आहे ए अहमदनगर, बीड आणि लातूर. 44वा प्रश्न. शंभू महादेव डोंगररांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून पुढे सांगलीकडे जाते? उत्तर आहे बी साताराकडून. 45वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील पूर्वेकडील टेकड्यांना काय म्हणतात? उत्तर आहे ए भामरागड, चिरोली आणि गायकुटी. 46वा प्रश्न पाहूया. तापी पूर्णा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेच्या दक्षिणेस आहे? उत्तर आहे बी सातपुडा. 47वा प्रश्न घेऊया. वैराट हे अमरावती जिल्ह्यातील शिखर किती मीटर उंच आहे? उत्तर आहे ए 1177 मीटर. 48वा प्रश्न पाहूया. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर डोंगर कोणत्या मुख्य रांगेचा भाग आहे? उत्तर आहे बी सह्याद्री. 49वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते प्रसिद्ध शिखर पुणे जिल्ह्यात अवस्थित आहे? उत्तर आहे ए तोरणा. शेवटचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून कोणाला ओळखलं जातं? उत्तर आहे बी सह्याद्री पर्वत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या ॲपला इन्स्टॉल करा आणि व्हॉट्सअप लिंकला जॉईन व्हा. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.